त्याला वरती जातो, वरती तुम्हाला पण दर्शन घडवतो आणि आजूबाजूचा परिसर कसा आहे ते पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला. हे काय सुपारी काय? रुद्राक्ष ना? रुद्राक्ष हे रुद्राक्ष आहे आणि ह्या रुद्राक्षापासून हे असं रुद्राक्ष बनत आहे. म्हणजे ते ओरिजिनली असं असते. त्याला फोडून बिडून नंतर ते असं तयार करतात. किती भारी आहे. तिथे तयार करतात त्यांनी फोडून. ओरिजिनल रुद्राक्ष काही मोठं लागत असेल तर त्या ठिकाणी पण मित्रांनो कस्तुरी हिरणचं असतं हे. आता ओरिजिनल आहे का कसं आहे काय माहिती. कस्तुरी हिरण आहे मित्रांनो हे. मी तर पहिली बार बघितले राहील. वेगवेगळ्या प्रकारचं आहे का इथं. काळ आहे. कस्तुरी हिरण म्हणजे जास्त काय असं ओरिजिनल भेटतच नाही. हा तेच म्हणलं मी कसं याच्याकडे राहिलं असेल. तर मित्रांनो तो झीजे बघितलं ते म्हणजे डुप्लिकेट कस्तुरी हिरण आहे. ते बघितलं काय सांगून ओरिजिनल आहे. ओरिजिनल तर असे का नाही. या ठिकाणी मार्केट आहे पूर्ण. जर खरेदी काही करू शकत असाल लांब लांबून लोक येतात बरेचपैकी. मला असं वाटतं या ठिकाणी चपला आणि बुटं इथं काढावं लागेल. तिथून नंतर मग रांग आहे वाहतूक जाण्याची. या ठिकाणून इकडं इथपर्यंत मी चपला आणू शकत होतो आपण माहिती का. दुका आहे, कवड्या आहेत. म्हणजे जे जुन्या पुराण्या याच्या म्हणजे जे होते का काळामध्ये त्या सगळ्या या ठिकाणी बघायला माहीत नाही. हा व्हिडिओ कसा बनतोय ब्लॉग टाईपच हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय सध्या. बघू आतमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला जर कॅमेरा अलाउड असला तर दर्शन घडवतो. तर बघू तसं. लाईन भरपूर लांबी आहे. मार्केट म्हणजे खूप अट्रॅक्टिव्ह करणार आहे आणि या ठिकाणी लागेल त्या गोष्टी म्हणजे घेऊ शकता. पण मग थोडक्यात महाग आहे कारण धार्मिक स्थळ असल्यामुळे थोडक्या गोष्टी महाग पण असते या ठिकाणी. आणि वेगवेगळ्या प्रकारचे काही कस्तुरी हिरण जे बघितले आपण ते नकली होतं. म्हणजे नकली सजवण्याचा प्रयत्न केला होता त्याला. पण बाकीचं मार्केट आहे भरपूर. या ठिकाणी शिंपलकला असेल वेगवेगळ्या प्रकारचे नकलीमध्ये तर ज्यादा त्याच्यात हे मिलावट असलेलं. पण तरी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आपण आता. तर ह्या अशी लाईन आहे आणि अशा प्रकारचं आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दर्शन तर घडवतोच. नंतर बघू आपण या 12 ज्योतिर्लिंगापैकी हे 12 ज्योतिर्लिंग आहे. म्हणजेच आपल्या संभाजीनगरपासून जवळपास 20-25 किलोमीटर अंतरावर असेल. आणि अजून पण लोकांना म्हणजे ज्यादा तर लोकांना माहीत नाही 12 ज्योतिर्लिंग म्हणून घुसू शकतो. तर असा माहोल आहे. तर मित्रांनो हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं म्हणजे घृष्णेश्वरचं मंदिर. आणि लाईन खूप मला वाटतं लांब आहे. असं ते काय करणार लाईन तिकून लागते अशी लांब. आणि हे समोर इकडं एक कपडे एक रे आतमध्ये असला जर चान्स भेटला तर दाखवायचा प्रयत्न मी थोडंफार करतो बरं का. पण हे बाहेरून जे ते बघण्याचा प्रयत्न करा. ज्यादा तर अलाव नाही आहे म्हणजे सहसा देत नाही आतमध्ये नेण्यासाठी. पण मी थोडंफार घेण्याचा प्रयत्न करतो. आणि अशी लांबी लाईन आहे तिकडं खूप फिरत यावं लागते. हां आई आहे आमच्यासोबत. कुठले आहे कुठले आहे पंगत आणले काही दर्शनासाठी आल्यात घृष्णेश्वरला गावच्या आहे. जर असेल कोणी त्या गावाचं पाहिजे तर कमेंट नक्की करा. आणि हाचा परिसर आहे इकडं पण आहे.
व्हिडिओ अलाव नाही आहे, पण मी थोडंफार दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला. हां, तर मंडळी त्या गर्भगृहाच्या तोपर्यंत दाखवलं मी तुम्हाला. पण आतमध्ये इथं काय ना, मोबाईल अलाव नाही आहे आणि तिथं एक तर CCTV कॅमेरे पण आहे. तर विषय असा आहे की म्हणजे तर आपण मोबाईल काढू शकत नाही, काढला तर मग ते काय करते, जप्त करून घेतात. त्याच्या हिशोबानं आता आम्ही दर्शन करून बाहेर आलो आहे आणि हा असा बाहेरचा परिसर आहे. ऐकून चालला होता इकडं आपण त्याच्या आपला बुटं काहीतरी काढलेत, तिथून घेतल्याच्यानंतर खाली जाऊ. पण विषय असा आहे मित्रांनो, तिथं एक सांगायचं म्हणजे ना, एका माणसाने 50 रुपये दिले होते जागा बांधण्यासाठी, पण त्याने काय केलं, ते बाकीचे पैसे परत द्यायचे तर देत नव्हता. म्हणजे लुटाचे काम होते. म्हणजे देवाच्या नावाखाली धंदा करायचे लोक जे आहेत ना, आजूक चालू एक परंपरा देवाच्या नावाखालची. तर ती अशी आहे, म्हणजे देवाचं नाव सांगायचं आणि जे लोक होते ना तिथं पुजारी बिजारी, त्यांची बोलण्याची ही पण बरोबर नव्हती भाषा. त्याचे एका वृद्ध माणूस होता, त्याला पण तो म्हणता इकडे येणार आहे तिकडे जाणार आहे. म्हणजे काय कमिटीनं समजायला पाहिजे यार, लोकांसोबत जे भाविक लोक येतात त्यांसाठी त्याचसोबत कसं बोलायला पाहिजे, कसं व्यवहार करायला पाहिजे. पण असो, ज्या ठिकाणी आपण गेलो होतो त्याच ठिकाणी वापस चालू येते. बुटं चपला काढल्यात आपण आणि ह्या इथून आपण बुटं चपला काढल्या अशी ती यायची म्हणून रांगा आहे. तर मित्रांनो असा ब्लॉग होता आणि अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी दर्शन घेतले. तर असो, कोणत्याही ठिकाणी गेलं ना, भावनामध्ये जादा वाहून जायचं नाही माणसानं. काय झालं त्याच्यामध्ये लोक असा फायदा घेतात, म्हणजे देवाच्या नावाखाली लुबाडण्याचा प्रयत्न. कोणी फुलाचं ताट दिलं तर ते 200 सांगून नंतर 500 घेणं. म्हणजे प्रत्येक धार्मिक स्थळी होते बरं का. त्याच्यामुळं जपून राहा अशा लोकांपासून. आणि हा आता जाण्याचा मार्ग आहे का, ज्या ठिकाणून आपण एंट्री केली होती तोच हा मार्ग आहे. आणि बाकीचे असे त्या ठिकाणी काही कस्तुरी हिरण बिरण दिसते तुम्हाला, पूर्ण नकली बिकली अशी. तर मित्रांनो मला वाटतं आता मी हा ब्लॉग इथंच थांबावं, कारण काय झालं भरपूर लंबा ब्लॉग पण झाला. हां, आणि त्याच्यामुळे इथं थांबवतो हा ब्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.